जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अवधूत कवय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे सप्टेंबर महिन्याचे पैसे सर्वांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे व तसेच ऑक्टोबर महिन्याचे पैसे इथून पुढे रेग्युलर करण्याचे सरकारने निर्णय घेतलेला आहे। असा GR सरकारने काढलेला आहे। सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला असा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करा। संजय गांधी निराधार अनुदान योजना व सावंत सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे-एप्रिल 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याचा शासनाचा मानस होता, परंतु सदर योजनेतील लाभार्थ्यांनी माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्यास न आल्याने योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून सप्टेंबर 2024 पर्यंत अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्प वितरण प्रणालीचे करण्यात येत आहे। परंतु योजनेतील लाभार्थ्याला ऑक्टोबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याचा आपल्या सरकारने निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, इथून पुढे ऑक्टोबरपासून DBT पोर्टलद्वारे सर्वांना संजय गांधीची पेन्शन खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। इथून पुढे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वेळेवर सर्वांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। सरकारने DBTद्वारे सर्वांचे पैसे देण्याची सुरुवात केलेली आहे। मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।